जालन्यात मराठा समाजाची निर्णायक बैठक संपन्न। मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं बैठकीस उपस्थित। सरकारने सगळे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी। राजकारण आम्हाला समजत नाही, आम्हाला आमचा अधिकार कळतो। मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव पारित। जालन्यात आज सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक संपन्न झाली आहे। सरकारने सगळे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या बैठकीत मराठा आंदोलकांनी केली आहे। आम्हाला राजकारण समजत नाही, आम्हाला आमचा अधिकार कळतो असं म्हणत प्रत्येक गावातून 1-2 मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज करणार आहेत। हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांचा नसून तो समाजाचा निर्णय आहे। निवडणुका लढण्याची हौस नसून सरकारने आमच्यासोबत धोकेबाजी केली आहे। आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं मराठा आंदोलक सुधा मुकणे यांनी म्हटलंय। आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले, त्याला मराठा समाजाने सर्वानुमते मंजूर करत मनोज जरांगे यांच्या सोबत कायम असल्याचं स्पष्ट केलंय। या बैठकीस जालना तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। आजच्या बैठकीमध्ये आम्ही मनोजदादांना जे षडयंत्र रचलेलं आहे, SIT लावलेली, एका सामान्य 12 सिमेंटाचे पत्र असणाऱ्या एका गरीब नेत्याच्यावर त्यांनी SIT लावलेली। ही SIT कोणाला लावा की ज्यांनी 70,000 कोटीचे सिंचन घोटाळे केलेत ते त्यांच्या मांडीला मांडी देऊन बसतात। सरकारमध्ये वाटेल तेवढं 15,000 कोटीचं ज्याची प्रॉपर्टी आहे, जो OBCचा नेता समजतोय स्वतःला, यांच्यावर SIT नोंदा। तुमचे लोक सरळ विधानसभेमध्ये एकमेकाच्या गचांड्या धरतात, त्यांच्यावर SIT नेमा। 250 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मराठ्यांच्या, त्या बाबतीत SIT तुम्हाला नोंदता येत नाही का? या मनोजदादांनी असं काय केलं की तुम्ही SIT नेमली? तर आम्हाला त्याची भीती नाही। आमच्यावर, आमच्या मनोजदादांच्या सहकार्यावर वाटेल तेवढ्या कलमा लावून किंवा खोटे गुन्हे नोंदवून आम्हालाही जेरीस आणण्याचा प्रयत्न केला। परंतु मी सरकारला एकच सांगतो की गेल्या 2 दिवसात मनोजदादाला राज्यामध्ये जो प्रतिसाद मिळतो तुम्ही पाहत असाल, तुमचे प्रसारमाध्यमं ते दाखवत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर त्या भागामध्ये आणि नांदेड व परभणी अशा विविध भागामध्ये प्रचंड जनसमुदाय मनोजदादाच्या पाठीमागं दुपटी तिपटीनं उभा राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज संपूर्ण इमानदारीनं मनोजदादाच्या सोबत राहील। हेच आपल्या जालना ही आत्ताची बैठक जालना तालुक्याची होती। किमान 4-5 हजार लोक त्या बैठकीला असतील, तुम्ही स्वतः पाहिलं, त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे। मी सरकारला परत विनंती करतो की मनोजदादांचं आणि मराठा समाजाचं जे म्हणणं आहे की अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करा, गॅजेट हैदराबादचं लागू करा, मुंबई गॅजेट लागू करा आणि तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हाला 50% आतून आरक्षण देऊन तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळे करा। नाही तर समाजाने जे गावगाव 1-1, 2-2 फॉर्म लोकसभेचे भरायचं ठरलेलं आहे, तो मनोजदादाचा निर्णय नाही, तो समाजाचा निर्णय आणि मनोजदादा सांगतात मी समाजाचा मालक नाही। मात्र यामुळे जे आहे मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याचा फायदा जो आहे हा राजकीय पक्षाला होऊ शकतो आणि ते राजकारण आम्हाला समजत नाही। आम्हाला आमचा अधिकार कळतो, आम्हाला निवडणुका लढायची हौस नाही। परंतु सरकारने आमच्यासोबत जे धोकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना कुठल्या तरी प्रकारे ती व्यवस्था कुठेतरी गडबडली पाहिजे किंवा आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणून आम्ही ते पाऊल उचलतोय आणि ते कडीला नेल्याशिवाय राहणार नाही। त्याचे परिणाम काही बी हो। जिल्ह्यातून किती उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत आता पाहिलं असेल आपण की बीड जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, नांदेड इतर जिल्ह्यामध्ये 3-4 हजार उमेदवार एका जिल्ह्यातून होऊ लागलेले आहेत। अजून लोकांची आत्ताशी जनजागृती सुरू आहे। जालना जिल्ह्याची काय परिस्थिती? जालना जिल्ह्यातून प्रत्येक गावातून 2 फॉर्म भरतील अशी मला निश्चित खात्री आहे। एका गावात गावकरी वर्गणी करून त्याचं जे डिपॉझिट असतं ते डिपॉझिट आमचे गावकरीच भरणार आहेत आणि अशा प्रकारे निवडणुका होतील। निवडणुकीला सामोरं सरकारला जावं लागेल आणि आम्ही मराठा समाज कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर राहणार नाही। आमचा कोणताही समाज कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दांडा घेणार नाही, प्रचार करणार नाही। आम्ही राजकीय पक्षाचे आजपर्यंत नेते कार्यकर्ते होतो, परंतु गेल्या 14 महिन्यापासून आम्ही पक्ष आणि नेता यांना पाटावर लांब ठेवून फक्त मनोजदादाचा आमचा नेता आणि मराठा समाज हाच आमचा पक्ष, या पद्धतीने आमची वागणूक आहे आणि तीच आमच्या राज्यातील सर्व मराठा समाजाची आहे। मात्र मनोज जरांगे पाटलांवर जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल होत आहेत। यापूर्वी त्यांच्यावर बीड जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, आज त्यांच्यात नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर। हे रडीचा डाव आहे। दादांनी सांगितलं ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या आत्याच्या भूमिकेत आहेत। पोलिसांचे कान फुटतात आणि जे सक्रिय चळवळीतले जे कार्यकर्ते त्यांचं
मनोखच्चीकरण करण्यासाठी त्यांचा तो केविलवाना प्रयोग आहे. परंतु यामधून लोक दुपटीनं जास्त दादांच्या सोबत आलेले आहेत. मराठा समाजाची भावना काय असणार आहे अशा परिस्थितीत? मराठा समाजाची भावना एकदम इमानदारीने आणि प्रामाणिकतेने आमच्या मुलांना आरक्षण पाहिजे. 70 वर्षाचा हा लढा आहे. सर्व आत्तापर्यंतचे लोक मॅनेज झाले. मनोजदादा मॅनेज होत नाहीत. 10% खोटं आरक्षण स्वीकारत नाही म्हणून सरकारची त्यांच्याबद्दल चीड आहे. पण मनोजदादांचं म्हणणं आहे की आम्हाला अधिसूचना जी दिली, हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, कुणबी सर्टिफिकेट देऊन आम्हाला 50%च्या आत आरक्षण द्यावं आणि सरकारनं त्याची डोकेदुखी दूर करावी आणि समाजाचाही ही मेहनत आणि जो भावना आहे ती लक्षात घेऊन ही भावना कंप्लीट करावी. सर नाव काय आपलं? मी सुदामराव विश्वनाथ मुकणे, मला बप्पा असं म्हणतात.